आणि ज्यांना ही उमेदवारी जाहीर झालेली आहे त्या भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी स्वतः आता आपल्या सोबत आहेत। मेधा कुलकर्णीजी, सुरुवातीला तुमचं अभिनंदन उमेदवारी तुम्हाला जाहीर झाल्याबद्दल। पक्षाने तुम्हाला उचित सन्मान दिल्याची भावना आहे आता? खूप समाधानी आहे मी आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, पुन्हा एकदा मला काम करण्याची संधी दिली, मी या नक्कीच संधीचं सोनं करीन आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा पक्षाच्या माध्यमातून जे काही सामाजिक काम करण्याची मला आवड आहे हे काम करण्यासाठी, पक्ष वृद्धीसाठी सतत झटत राहीन आणि अतिशय उत्तम काम करीन। पक्षाचा नावलौकिक वाढवीन, देशाचा नावलौकिक वाढवण्यासाठी जे जे काही जबाबदारी, जे काम माझ्यावर सोपवलं जाईल ते पूर्वीप्रमाणेच अधिक जोमाने मी करीन। मेधाताई, मधल्या काळापासून आभार व्यक्त करते माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचे, माननीय मोदीजी, माननीय अमित शहा साहेब, माननीय नड्डा साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला ही संधी त्यांनी दिली। खूप खूप आभारी आहे मी त्यांची। बरोबर। मेधाताई, मधल्या काळात जर बघितलं तर जेव्हा उमेदवारी तुम्हाला नाकारण्यात आली होती पुण्यातून, त्यानंतर तुम्ही काहीशा अस्वस्थ वाटत होत्या, वारंवार तुम्ही नाराज असल्याची चर्चा सुद्धा होत होती। मधल्या काळात नितीन गडकरी सुद्धा तुमच्या घरी भेटीला आले होते, त्यामुळे पक्षाने मेधा कुलकर्णींची साथ सोडली का अशा चर्चा वारंवार होत होत्या, पण पक्षाने साथ सोडली नाही यावर शिक्कामोर्तब होतं या माध्यमातून? ना, मी पक्षाची साथ सोडली होती ना पक्षाने माझी साथ सोडली होती। आणि त्याचंच बक्षीस मिळालं आहे तुम्हाला? बाकीच्या मुद्द्यावर मला काही सत्ताभाष्य करायचं नाहीये। ठीक आहे मेधा कुलकर्णी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।